आज तर माझ्या डोळ्यातून मस्त आसूची धाराच लागून गेली बाप्पा. कांद्याला कापू कापू एवढ्यानं का रडवते तर काय माहिती. आम्ही याची कोणती दुश्मन वगैरे होती का तर माहीत नाही. आता आज जे मी बनवून राहिली ना ते मला बी नाही माहीत मी का बनवत आहो. जर चांगलं नाही बनलं ना मला मस्तच ठेचते बेलण्यानं. कांद्यानं वरतून अजून रडून राहिला हा लेकाचा. तेल इकडं मी पहिलेच तपासाठी ठेवून दिलं होतं. तेल गरम झालं मग मी मस्त जिरं टाकून दिलं होतं तेलामध्ये तडफडासाठी. टमाटर बी कापून घेतले होते मस्त. मग जसं तेल गरम झालं ना जिरं वगैरे शिजले मग कांदे बी टाकून दिले. कांदे लाल नाही झाले तर टमाटर बी टाकून दिले होते मी मग मी खोलली आपली मसाल्याची पेटी चांगली मस्त भरभर हिरो ती बी टाकून दिली. त्याच्यानंतर मग हळद टाकलं मग मीठ टाकलं 2-3 मसाले होते ते बी टाकून दिलेले. काले जाम जसं बनन तसं देव पाहिजे आता जे बी होईन ते आपण बस जे बी आहे ते टाकायचं काम करून द्यायचं. मस्त याला गोल 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 राणीसारखं घुमवून टाकलं होतं. मस्त मिक्स करून टाकलं. मग 2 अंडे फोडून बी टाकून दिले. अंडे चटणी नाही बनवत आहो मी समजलं का. 2 अंडे फोडून टाकून दिले. मग याला मस्त गर्रा 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 घुमवलं. याला घुमवता मीच घुमायला लागली का तर माहीत नाही. मग होता आमच्या इथं सकाळचा भात त्याला मस्त बारीक बारीक फोडलं आणि ठीक टाकून दिलं. याच्यात सांबार बी टाकून दिला होता वरतून. मग याला मी चांगलं घुमवलं. आता का बनलं हे ते तुम्हीच सोचा. मला याचं नाव बी नाही माहीत. मी बस बनवून टाकलेलं आहे. आता हे घरच्या लोकांना आवडते का तर माहीत नाही. पण मी बी खाऊन पाहतो म्हणलं पहिले स्वतः खाऊन पाहू आहे का नाही. मला तर ठीकठाकच वाटत होतं. एवढं बी काय खराब नाही बनलं होतं आहे का नाही. चला आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.